कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू पप्पा गेले ना तेव्हा अशी पोकळी तयार झाली होती। खूप एकटं वाटायला लागलं होतं, भीती वाटायची खूप। म्हणजे आजूबाजूला सगळे होते, आई आजी दिव्या, पण असं एकटं एकटं वाटायचं। सगळे प्रॉब्लेम्स होते, माझं कसं होईल, दिव्याचं कसं होईल, काही कळायचं नाही काय करायचं तेव्हा। आणि मी प्रॉब्लेम जरी आले तरी कोणापुढे बोलायचं, कोणाशी मत मोकळं करायचं काय माहितीच नव्हतं हे, किंवा जमायचं पण नाही मला। मला त्यामुळे तर रडायची वगैरे सवय नव्हती। आता अच्छा खूप आले, पण तू आज जे काही केलं ना अशी, तू आज जे काही केलं त्याच्यामुळे असं वाटलं की या जगात माझं कोणीतरी आहे, त्याच्या पुढे मी माझं मन मोकळं करू शकते। अशू आपलं कोणीतरी आहे ही फिलिंग खूप खूप भारी आहे। शिवा, काही काळजीच करू नकोस, मी आहे कायम तुझ्या सोबत। अशू लहानपणी सगळ्याच गोष्टींचं ओझं वाटायचं, खूप भीती वाटायची, पण ते ओझं तू सांभाळलंस। थँक्यू। ए थँक्यू काय म्हणते? बघ शिवा, तू आयुष्यभर सगळ्यांसाठी बरंच काही केलंयस, आता लोकांना तुझ्यासाठी काहीतरी करू दे। तू आराम कर, काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन। कारण आपण दोघं एकत्र खूप स्ट्रॉंग होत, आपल्यावर कुठलंही ओझं नाही येणार अगं। आशू, हाँ चहा घे। हाँ क्या बात आहे। अगं मी केला असता ना, पण अरे पण आता तुला एवढं सगळं आवरायचं तर कसं, म्हणजे तू पी गपचूप चहा, मी आहे। ठीक आहे। आणि अरे हळू आशू, हळू हळू। तू के शिवा, ऐक ऐक, मी कर मारून पितो। असं काय जरा आशू, चहा गरम असेल तर लगेच चटका बसतो ना। नात्याचं पण असंच असतं, डोक्यात राग असला ना की खूप भांडणं होतात। आशू ऐक ना, एकदा सीताईशी फोनवर बोल ना। किंवा अगं मी तिच्याशी फोनवर बोललो ना तर मला राहणार नाही। अरे पण आशू, आई आहे ती, आपलं पोर आपल्याशी बोलत नाहीये, ते लांब आहे आपल्यापासून, हे नाही सहन होत आई बाबांना, कळतंय का? तिचा राग आहे तुझ्यावर। असू दे, माझ्यासाठी एकदा प्लीज। शिवा, जर चहा गार झाला तर प्यायला मजा येत नाही। आशू, आशू ऐक ना। तुम्ही गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तुम्ही एकदा बघता का प्लीज? एक मिनिट, मी आले। द्या। इंजिनचा प्रॉब्लेम आहे, मी बघते पण थांबा।
एक्सक्यूज मी. हां? हे कोण? नवरा आहे माझा, मिस्टर. हो. एक एक प्रश्न होता, जरा पर्सनल होता. इफ यू डोंट माइंड विचारू. हा विचारा. हे आपल्या आईशी बोलत नाहीत. म्हणजे ॲक्च्युली मी आलो तेव्हा तुमचं बोलणं सुरू होतं आणि त्यावरून मला असं वाटलं की ते कदाचित. ओके, इफ पॉसिबल मला जमलं तर त्यांना सांगा ना त्यांच्या आईशी बोलायला. कारण की जेव्हा आपलं मूल आपल्याशी बोलत नाही ना तेव्हा आईबाबांना खूप त्रास होतो आणि कधी कधी चूक कोणाची ते कळत नाही. कधी कधी परिस्थिती चुकीची असते. तुम्ही हे सगळं मला का सांगते? ॲक्च्युली माझी वेदा ती माझ्याशी बोलत नाही. वेदा कोण? माझी मुलगी लहान आहे अजून. अहो लहान आहे ना, मग रुसली असेल तुमच्यावर. माझी अंबिका तिची आई गेल्यापासून रुसली येते. तिला असं वाटतंय की अंबिका माझ्यामुळे गेली. मला तिला सांगायचं, एक्सप्लेन करायचंय पण ती बोलत नाहीये माझ्याशी. तिला कसं सांगू ते मला कळत नाही. माझ्याशी कधी बोलेल या गोष्टीची, या दिवसाची वाट बघतोय. कदाचित यांची आई सुद्धा वाट बघत असेल, यांनी एकदा बोलायची. खरंय, आई येते, तिला कसं चैन पडेल? आईला माया असते, आशा असते की कधी ना कधी हे सगळे गैरसमज दूर होतील. आणि आई काय किंवा बाप काय, आपलं मूल आपल्याशी बोलत जरी असेल ना तरी काळजी काही मिटत नाही. आणि आपलं मूल सगळ्यांशी छान बोलतंय, सगळ्यांमध्ये छान वावरतंय, पण आपल्याशी बोलत नाहीये. या फिलिंगचा खूप त्रास होतो. अशा वेळी ना एकच आशा असते की हे सगळे वाद मिटतील आणि सगळे गैरसमज दूर होतील. पण ती वेळ कधी येणार ते सांगता येत नाही ना. आणि त्या वेळेची वाट बघणं खूप त्रासदायक असतं कधी कधी. यासाठी ना वेळ हाच एक मार्ग असतो. हेच एक औषध असतं या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी. आणि ना मी खात्रीने सांगते, एक दिवस आशू आणि सीताई मधला दुरावा मी नक्की दूर करेन. आणि तुमच्यात आणि वेदामध्ये जो काही दुरावा आहे ना तोही लवकर दूर होईल. काळजी नका करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.